लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो किती जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. ही प्रार्थना आधार रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेसच्या केंद्रात खऱ्या अर्थानं जगली जाते. दिव्यांग आणि विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत सुरू असलेलं हे केंद्र म्हणजे त्यांच्या आयुष्याला मिळालेली नवी दिशाच. शारीरिक किंवा मानसिक व्यंगामुळे असलेल्या आयुष्याच्या अपूर्णतेला सशक्ततेचं नवं रूप दिलं जातं आणि आधार रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेसमध्ये आत्मविश्वासाच्या वाटेवर सुरू होतो प्रत्येक दिव्यांगाचा एक नवा प्रवास. प्रत्येक रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक आजाराचं योग्य निदान करत त्यानुसार करण्यात येणारी उपचार पद्धती आणि रुग्णांकडे आरोग्य मित्र आणि तज्ञ डॉक्टरांकडून दिले जाणारं व्यक्तिगत लक्ष यामुळे आधार रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस अनेकांच्या आयुष्यात एक नव संजीवनी ठरली आहे. आपल्या दुर्बलतेवर मात करत जगण्याचं कौशल्य शिकण्यासाठी या केंद्रात दिव्यांगांनी ठेवलेलं आत्मनिर्भरतेचं प्रत्येक पाऊल त्यांना आम्हीही हे करू शकतो हा विश्वास देतं. आणि मोफत उपचार पद्धतीतून आपलं मूल आता स्वतःचा मार्ग शोधतंय हे प्रत्यक्ष अनुभवणारे पालकांचे चेहरे समाधानानं कृतज्ञतेनं भारावतात. त्यांना इथं फ्रीमध्ये ट्रीटमेंट आधार केंद्राला होते, त्याकरता मी त्याला असं रोज आणत असतो. प्रशस्त जागेत उभारलेलं आधार पुनर्वसन केंद्र सर्व वयोगटातील दिव्यांगांसाठी आणि शारीरिक व्याधींनी ग्रस्त रुग्णांसाठी विविध उपचार सुविधा पुरवत आहे. मी आधार केंद्रामध्ये आलो ना तेव्हापासून मी फिजिओथेरपी घेतो. आता मला 3 महिने झाले. 3 महिन्यात मला चांगल्यापैकी बरा गुण आला, एकदम बसलाच आहे. आधार रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेसच्या माध्यमातून कल्याण, मीरा भाईंदर, अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर आणि बदलापूर इथे 30,000पेक्षा जास्त दिव्यांगांनी लाभ घेतलाय. महापालिकेत नोंदणी असलेल्या दिव्यांगांना या मोफत उपचार केंद्राचा लाभ घेता येतोय. रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक आजाराचं निदान करून त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार दिले जातात. विशिष्ट आजारामुळे आपलं आत्मविश्वासाचं चालणं गमावलेल्या रुग्णांना नवं पाऊल टाकण्यास निर्धास्त केलं जातं. नैराश्य आणि स्वमग्नतेशी सामना करणारे रुग्ण या केंद्रातील योग आणि म्युझिक सारख्या उपचार पद्धतीतून आत्मिक आनंदाची अनुभूती घेत असतात. स्ट्रोक, मणक्याच्या दुखापती, मल्टिपल स्केलोरिसिस, पार्किन्सन्स यासारख्या आजारामुळे रुग्णांच्या कमकुवत झालेल्या स्नायूंना अद्ययावत उपकरणांच्या माध्यमातून बळकटी देण्याचे उपचार या केंद्रात केले जातात. केंद्रातील पेडियाट्रिक फिजिओथेरपी विभागात सेरेब्रल पॉल्सी, स्पायना बायफिडा, डाऊन सिंड्रोम, ऑटिझम या रोगांनी ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये शारीरिक ताकद वाढवत योग्य समन्वयातून त्यांच्या हालचालींचं संतुलन करण्यासाठी मदत केली जाते. आयुष्यात कधीही भावना व्यक्त करता येत नसलेले दिव्यांग मुलं आर्टिक्युलेशन आणि भाषा थेरपी विभागात जेव्हा मार्गदर्शनानं शब्द उच्चारतात तेव्हा या विभागाला खऱ्या अर्थानं जिवंतपणा येतो. गोष्टींची पुस्तकं, वेगवेगळे ऍप्स, खेळ आणि सेन्सरी साहित्य वापरून लहान मुलांचं संवाद कौशल्य आणि भाषा सुधारण्यावर भर दिला जातो. दिव्यांग मुलांसाठी ॲक्वा या संकल्पनेवर आधारित बनवण्यात आलेल्या काचेच्या खोलीत मुलांना शरीर आणि मनाचा समतोल साधण्यासाठी विशिष्ट साहित्य ठेवण्यात आलंय. या ऍक्टिव्हिटी निहाळत मुलं नाविन्यतेचा अनुभव घेत त्यांची कुतूहल क्षमता वाढवतात. स्वमग्न मुलांसाठी सेन्सरी इंटिग्रेशन विभाग, दैनंदिन जीवन कौशल्य शिकण्यासाठी डेली ऍक्टिव्हिटी विभाग या केंद्रात तयार करण्यात आले. आधार पुनर्वसन केंद्रात क्रीडा साहित्यातून मुलांची सेन्सरी प्रोसेसिंग म्हणजेच इंद्रियांच्या जाणीवा सुधारण्यासाठी मदत होतेच, शिवाय त्यांची उपचार पद्धतीही मजेशीर होते. दिव्यांगांचे पालक आणि मानसिक आजार असलेल्या रुग्णांना जगण्याचा नवा दृष्टिकोन देण्याचं काम या केंद्रात समुपदेशनातून केलं जात आहे. दिव्यांगांना त्यांच्या कमतरतांवर मात करत जगण्याचं कौशल्य शिकवणारं हे आधार पुनर्वसन केंद्र म्हणजे कल्याण, डोंबिवली आणि नजीकच्या शहरातील नागरिकांना मोठा दिलासा आहे. जगणं निरर्थक नव्हे तर अर्थपूर्ण असावं, दिव्यांगांनाही आपलं अस्तित्व साजरं करता यावं या उद्देशानं सुरू झालेला आधार पुनर्वसन केंद्राचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.